1958 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली। त्यानंतर 1978 पासून या विद्यापीठाच्या नामांतरासाठी एक लढा सुरू झाला। त्या लढ्याला 16 वर्षांनी म्हणजे जानेवारी 1994 साली यश आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर झालं। नामांतराच्या या लढ्यामध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले। त्यांची आठवण म्हणून सध्या विद्यापीठाच्या गेटवरती स्मारक उभं करण्याचं काम सुरू आहे। पण ज्या ठिकाणी हे स्मारक उभं केलं जात आहे ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगत संभाजीनगरच्या सय्यद जियाउद्दीन कादरी यांनी ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दाखल केलाय। दावा दाखल झाल्यामुळे ट्रिब्युनल कोर्टानं विद्यापीठाला नोटीसही धाडली आहे। त्यामुळे सध्या स्मारकाचं बांधकाम बंद करण्यात आलेलं आहे। दरम्यान ज्या ठिकाणी हे बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणावरून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा, या लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले आणि त्याच शहीदांचं स्मरण राहावं आणि हा लढा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा म्हणून विद्यापीठाच्या परिसरामध्ये हे या ठिकाणी शहीदांचं स्मारक उभा केलं जात होतं। त्याचं काम देखील सुरू झालेलं होतं। मात्र हीच ती जागा आहे जिथं वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय की ही आमची जागा आहे आणि हे जे काम आहे ते तात्काळ या ठिकाणी थांबवण्यात यावं आणि अशा पद्धतीचं एक पत्र विद्यापीठाला देखील वक्फ बोर्डाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि हे काम तात्काळ थांबवावं अशा प्रकारचं त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळे शहीदांचं स्मारक ज्या ठिकाणी उभा राहत आहे, नामांतरामध्ये ज्यांचे प्राण गेले त्यांचं स्मारक ज्या ठिकाणी उभा राहत आहे त्याच जागेवर वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय। तर या स्मारकाचं काम बंद झालंय आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। नामांतराच्या चळवळीमध्ये जे शहीद झालेले आहे त्यांचं स्मारक विद्यापीठाच्या बाजूला उभं करण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे। शासनाच्या वतीनं सुद्धा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। पण जी जागा निश्चित करण्यात आलेली आहे ती जागा वक्फ बोर्डाची असावी अशा पद्धतीची काही माहिती आहे। तरी मला असं वाटतं की वक्फ बोर्डाशी बोलू, ती जागा त्यासाठी घ्यायला हरकत नाही आहे। त्या ठिकाणी बघा टेक्निकल अडचण असतील तर जागा देखील बघावी आणि त्या ठिकाणी स्मारक औरंगाबाद संभाजीनगर असणं आवश्यक आहे। त्याचा पाठपुरावा करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। अखेर या सगळ्या प्रकरणावरती ट्रिब्युनल कोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेच्या संदर्भात महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। सदर प्रकरणी असे दिसत आहे की युनिव्हर्सिटी काही बांधकाम करत आहे आणि या बाबतीत एक व्यक्ती 2023 मध्ये महाराष्ट्र वक्फ ट्रिब्युनलमध्ये सूट दाखल केलेला आहे आणि त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की या युनिव्हर्सिटीला जी लागून वक्फची मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये युनिव्हर्सिटी विनापरवाना काम करत आहे आणि कोर्टाने नमूद केलेले त्यांच्या आदेशामध्ये की प्रथमदर्शनी असे दिसत आहे की सदरील मिळकतीमध्ये त्यांचं अतिक्रमण होत आहे। तर यामध्ये युनिव्हर्सिटीने त्यांची जागा मोजमाप करून घ्यावी आणि त्यांच्या जागेत बांधकाम करावं असंच काही हा प्रकरण आहे। वक्फ बोर्डाकडून त्या शहीद स्मारक बनवण्यामध्ये अथवा त्यांच्या बांधकाम करण्यामध्ये आमची काही हरकत नाही किंवा आम्ही त्याला अडवलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।